आज तो दिवस आला जो सगळ्यांना नकोसा असतो. आज आपले लाडके बाप्पा पुन्हा एका वर्षाची आस लावून त्यांच्या घरी जाणार आणि बाप्पा जाणार म्हणून म्हणलं आपल्या हाताने काहीतरी गोड करून द्यावं. मागच्या टायमिंगला मोदक फसले होते म्हणून मग सिंपल आणि पटकन होईल असं बनवायचा विचार केला. कारण आज विसर्जन पण होतं आणि तिथे पण जायचं होतं. माहेराईचं पण बघावं लागतं म्हणून मग पटकन आणि झटपट होणारे शेंगदाणा चिक्की बनवली आणि खूप सोपी असते ही. माझी चिक्की बनवून झाल्यावर मी जाऊन बाप्पांसमोर ठेवली आणि दुसरीकडे बापलेकीचं गुलाल खेळायचं काम चाललेलं होतं. येणाऱ्या जाणाऱ्याला गुलालमध्ये लोळत होते. आता मी तिथे गेले होते म्हणल्यावर मला सुट्टी आहे व्हय. चांगलीच लोळली मला पण. आणि बापलेकी ना नाचू नाचू दमत पण नाही. लय की जोमात असतात नाचायच्या बाबतीत. एकीकडे सगळ्यांनी आनंद उत्साह पण दाखवला, पण दुसरीकडे मनाला वाईटही वाटत होतं की उद्यापासून बाप्पांच्या आरतीसाठी कोणी जमणार नाही. उद्यापासून प्रसादासाठी लहान मुलं अशी धडपडणार नाही. उद्यापासून हा घंटीचा आवाज पण नसणार. बाप्पांच्या आवाजाने गजबजलेलं गाव पुन्हा शांत होणार. पण काय करणार, बाप्पालाही त्याच्या घरची आठवण येतेच, मग त्याला पण जावं तर लागणारच. पण जाताना एवढंच म्हणेल की निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी.